हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. हाय कर चल. हाय असं कर. मी पाणी भरायला सांगितलं होतं, तू असं पाणी भरायला का? याच्यात लाव. ते बाद झालं. पाणी आलंय बघा आम्हाला आणि याला पाणी भरायचंय. मोठा माणूस. ते भरल्यावर इकडचा टप भरा. चला. तिकडचं नाही. आमच्या आईच्या अचानक छातीत दुखायला लागलं. वाटतंय का आता बरं? नाही तर जाऊन ये दवाखान्यात. दवाखान्यात जाऊन या. नाही तर संध्याकाळी येईन ते डॉक्टर पण येतात. यायचं नाही आता. तेच ना, अचानक दुखायला लागलं त्यांच्या छातीत. बाजारात गेल्या आणि अर्ध्या रस्त्यातून परत आल्या. हा बर, हा इकडे ये. इकडे ये देवांश. ए देवा, छान आहे. ऐकत नाहीये पोरग. मुगे सगळे भरून ठेवा. देवांश, तू हो घरात पटकन. नाही तर धापाटा खाशील तू आता. किती वेळचं पाणी आलंय, तो नुसतं खालीच लावू राहिलं. खेळ भरूनच दे ना पाणी. त्यानं खेळ लावलाय जसा पाणीचा. पुढं जाऊ का? रुसला. मी त्याला एक धापाटा मारला. पाणी खेळत होता तेव्हा. आणि देवांची कटिंग केलेली. टकला पोरगा रे. टकला पोरगा. टकला पोरगा रे. त्याच्या पप्पाने दुपारी अचानक नेलं त्याला, कटिंग करूनच घरी आणला. देवांशला अशी पांढरे चट्टे का बरे येतात तेच कळण नाही. अगं इथं एक आला. इकडं देवांश, इथं गालाला एक आला. इकडं बघ बरं बाळा, माझ्याकडं बघ. या गाई दिसतंय का तुम्हाला? इथं पांढरं. इथं एक वर बघ. वर असं बघ. इकडं लाईटीनं दिसा ना. तर गालावर पण आलेला आहे त्याच्या चट्टा. त्याची आजी बघा बाजारात गेलते आणि अर्ध्या रस्त्यातूनच परत आल्या. त्यांच्या छातीत आणि पाठीत खूपच दुखायला लागलं म्हणे. त्यामुळे ते परत आल्यात बाजारातून. कसं काय की अचानकच दुखायला लागलं होतं. बघू आता थोडा वेळ, नाही तर मग बाजारात दवाखान्यात घेऊन जाते त्यांना. झालं चालू याचं कारण. मग घरात आला का असा त्रास देतो हा मुलगा. हा दादा, तू उठ. तुझं झालं आता. छान म्हणला तू पण. मी दिवाबत्ती करत होते, ते येऊन बसले म्हणायला. बघा छोटस बाहुली. छान. उठा आता. सगळ्यांच्या पाया पडायचं. गुड गर्ल. छान म्हणता येईल ग आता. मम्मी पाया नको पडून देत जाऊया. छान. बस खेळा आता. ते कुत्री दारातच येऊन बसतील. काय करावं काय नाही. हाड ती तशीच करते ग. ती जातच नाही. आजीची सेवा करणं चालू आहे. आजीच्या पाठीत खूप दुखतंय, त्यामुळे ते मी दाबते म्हणून आयोडेक्स लावलं तिनं आता. दाबतीये आता. बरं वाटतंय का आता? आजीला बरं वाटतंय का? देवांश बोट जाते ना. कारल्याची भाजी करायची आम्हाला. कारल्याच्या चकल्या करायच्या. भाजी म्हणजे कोरडं. आणि इकडे भात घातलाय. आता मी पीठ मळते. बघा माझं एक बाळ झोपलंय आणि एक
आत्ताच शाळेतून आलंय. हे बघा, शाळेत जाऊन आलं आणि कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं. कशाला हे, कशाला आणलं अंशू त्याला? तुला आवडतं का कुत्र्याचं पिल्लू? आम्हाला असे मांजरीचे पिल्ले, कुत्र्याचे पिल्ले लय आवडतात. खात नाही बाळा ते चपाती अजून. दूध पित दूध. इकडे यांच्या चालू आहे वाती करणं. अशा वाती करतात बघा या. ज्याची कला त्यालाच. मला यायना नाही ते का कसं करायचं तो. किती स्पीड न करतात त्या घाशात. त्याला गुंडाळायचं आणि मग ते त्याचे बंडल बांधायचे. अशा वाती करतात बघा त्या. काहीतरी बसल्या बसल्या काम. त्या कुत्र्याला दूध द्यायचं आहे बघा. चहाला दूध कमी आहे. दादानं पण दूध पोळी खाल्ली. कुत्र्याला दूध द्यायचंय. त्या ही अंशू ना आमची काही पण करते सोम. दर तर तुला देता येईन का? बाबांजवळ दे, सांडून जाईन ते. वाटी आण म्हणलं तिला तर ती प्लेटीत दे. थोडंसं टाकलं, थोडंच होतं, त्याचं पोट नाही भरणार ना त्याच्यात. अंशू, ए अंशू, तुला मॅडम काय म्हणल्या शाळेत? तू किती दिवसानंतर शाळेत गेलती? अंशू, त्याला एकदा सवय लागली नाही तर जाणार नाही ग ते. आपल्या इथं त्याला मोठे मोठे कुत्रे मारून टाकते. ए बाळा अंशू, सोडून ये त्याला त्याच्या घरी आता. इकडे ये, चल. काय म्हणलं तुला मॅडम? काहीच नाही. किती दिवसानंतर शाळेत गेली तू? किती दिवसानंतर गेली शाळेत? 15 दिवस होऊन गेले शाळेला सुट्ट्या लागून, है ना अंशू? आज 3 तारीख आहे का? ते पिल्लू लहान आहे अजून. त्याला त्याच्या मम्मीकडे नेऊन सोड. तुझी कशी मम्मी, तू शाळेत गेल्यावर तुझी मम्मी कशी वाट बघते तुझी, मग तसं ते इकडे आलं तर त्याची मम्मी पण वाट बघत असेल ना. मग सोडशील ना त्याला नेऊन? त्याच्या मम्मीकडे नेऊन सोड त्याला. नाही चावत. तू त्याला आणलं कशाला मग? काही पण रिकामे कामं करती. पण झोपला, त्याची आजी पण झोपली. त्यांना पण बरं नाही वाटत आहे. तुम्हाला सांगितलंचा व्हिडिओमध्ये त्यांच्या छातीत खूप दुखत होतं, त्यामुळं झोपलेत. आता थंडी ताप आले. काल संडेमुळं आमच्या गावात दवाखाने, रात्री एकच दवाखाना राहतो चालू. मला जा म्हणलं तर रात्री थोडंसं बरं वाटलं तर नाही केलं. आता परत थंडी ताप आली. तर सकाळी सकाळी असतात दवाखाने, पण आता नाही उघडे राहत. संध्याकाळी न्यावं लागेल आता परत. बघू आता थोड्या वेळाने नेऊन त्यांना दवाखान्यात. काय चाललंय तुझं? बदलला का ड्रेस? काय आता कुत्र्याचं पिल्लूच घेऊन आली ती. काही रिकामे कामच करते. अंशिका पण आमची. अंश पण उठला तिच्या आवाजाने. तुझी दीदी आली. दीदी झोप मग थोडा वेळ अजून. आत्ता 15 मिनटं पण नाही झाले तुला झोपून. तुझ्या दीदीनं कुत्र्याचं पिल्लूच आणलं. कशाला दाखव? गेलं ते बाबांनी हाकलून दिलं. आता तिकडं नेऊन सोडू राहिले बाबा त्याला. चावतं ते. काय पण घेऊन येते तुझी दीदी शाळेतून. झोप आता थोडा वेळ झोप. 15 मिनटं झाले त्या झोपून. दीदीच्या आवाजानं लगेच उठला तो.
चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.